तर गाईज इग्नोर करा मम्मीचा तुम्ही अवतार आता. पण आता आम्ही आमच्या तुम्हाला माहिती आहे आमचा बिझनेस आहे स्वादचं की आम्ही घरगुती पदार्थ बनवतो. मेन म्हणजे आता हिवाळा अरे देवा हिवाळा स्पेशल आता ना लाडू चाललेले, ड्रायफ्रूट लाडू, डिंकाचे लाडू, मेथी लाडू, परत खजूर लाडू, हे सगळं तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि हे बघा हे आता आलेलं आहे, आम्ही ऑर्डर केले होते, मी घेऊन आली खालूनच. हे आहेत लाडूचे बॉक्स जे मी खूप दिवस झाले शोधत होती आणि भांडूपमध्येच भेटलेलं आहे. इथे आपण किती किती ठिकाणी शोधतो पण आपल्याला आपण इथेच भेटतो. फटाके वाजत आहेत आमच्या इथे, माहिती नाही परत काय फंक्शन आहे, रोज इथे काही ना काही फंक्शन्स असतात. हो आणि हे तास झाला मम्मी ओपन करते पिशवी. किती वेळ लागते बघा. तर हे आहेत लाडूचे बॉक्स, 1 किलोच आहे, कालच मी अर्धा किलोचे आणले. तुम्हाला मी सांगते आम्ही आता संक्रांत पण जवळ आलेली आहे ना, तर हा. आम्ही गुळचे लाडू पण ऑर्डर घेणार आहेत आम्ही. ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही करू शकता. आणि एकदम मऊ लाडू असणार, अजिबात कडक नाही. आणि आता जे चालू आहे डिंकाचे लाडू, ड्रायफ्रूट लाडू, मेथी लाडू, ते पण तुम्ही ऑर्डर करा कारण की ते हेल्थसाठी खूपच चांगलं आहे. आता सध्या थंडी चालू आहे, मग हे लाडू खूप इम्पॉर्टंट असतात खाल्लेले. तर हे बघा पावसाळ्यात पण खाऊ शकता. हा कधी पण खाऊ शकता, फक्त गरमीमध्ये जास्त खाऊ नाही शकत हे लाडू, पण आता थंडीमध्ये तर खूप इम्पॉर्टंट आहे. आठवड्यातून तुम्ही 1-2 लाडू खाऊ शकता गरमीच्या दिवसात. हे बघा डब्बे भरपूर निघाले. हा थोडं पाव किलो बरोबर आहे इथं आणि अर्धा किलोला 1 किलोला बरोबर आहे इथं. हे बघा आणि गेल्या आम्ही जसा बिझनेस ओपन केलाय ना आम्ही तेव्हापासून असे डबे शोधतो. हो म्हणजे किती आता म्हणे 4 महिने झाले ना. आणि इथंच जवळ काय म्हणतात ना काकेत गावाला तसंच झालेलं आहे. इथेच भेटले आम्हाला जवळच. पहिल्या स्टार्टिंगला जो नंबर आणलेला बघू आपण, हा त्यांच्याकडेच सगळं भेटलं आम्हाला शेवटी. हा बघा हा आहे लाडूचा बॉक्स, ह्याच्यामध्ये 2 आहेत, अजून 50 आहेत हे गाईज. आणि खूप चांगलं आहे हे, क्वालिटी बिलकुल स्मेल वगैरे असं काही नाही आहे, खूप छान क्वालिटीचे बॉक्स आहेत हे. अजिबात वास येत नाही. लाडूसाठीच असतात, लाडूसाठीच बनलेले असतात हे. असेच बॉक्स आम्हाला पाहिजे होते. आम्ही किती शोधले. आम्ही अमेझॉनवर पण बघत होतो पण तिथे खूप महाग पडतात. हा परवडायला पण पाहिजे ना आपल्याला. चला भेटलेलं आहे आम्हाला जसं पाहिजे होतं. खूप आता आम्हाला हे बनवायचं आहे, पुलाव. व्हेज बिर्याणी. हा व्हेज बिर्याणी, पुलाव जे पण बोला तुम्ही. व्हेज बिर्याणीच बोलतो ना, ते तोंडात. व्हेज बिर्याणी नाही बोलत आम्ही, पुलाव बोलतो. आणि मम्मीचं डोकं दुखतंय आता, मम्मी फ्रेश होणार आणि पुलाव बनवणार आहे. त्या कालव्यानं डोकं दुखतं ग, इथे रोज काय ना काय कालवा असतो. हो आणि जसे पप्पा गेले सौदीला तसं ना आम्हाला करमत पण नाही आहे. आणि कुंजूला पण बिलकुल करमत नाही, म्हणून दिदी तिला आता आत्तेकडे घेऊन गेली. तिची पण तब्येत बरोबर, तिची पण तब्येत बरी नव्हती. पप्पाची आठवण येत होती ना, म्हणजे तिने थांब ना, नको ना लावू, मला बघायचं आहे अजून. दोसरा काढलेला. हा पप्पाचा दुसरा काढला होता, सर्दी पण झाली होती. दिवस पण डॉक्टरकडे घेऊन गेली, तिला आता बरं वाटतंय. म्हटलं जरा थोडासा व्हिडिओ बनवावा. हा कारण की खूप दिवस झाले व्लॉगच नाही केला आम्ही जरा ना हेच होतं, थोडं करमत नव्हतं वगैरे म्हणून. तरी पण आम्ही तसंच रेसिपी बनवल्या 2-3 बनवल्या तरी पण काय करणार. आणि हा बनवावंच लागतं, काम आहे आमचं ते. नाही बनवलं तर मग चॅनलला लई हे होतं, नुकसान होतं. परत मग व्ह्यूज येणं कमी होतं. परत मेहनत करावं लागते जास्त. हो आणि आता ना आम्ही हिवाळा स्पेशल रेसिपी टाकलेल्या आहेत, आलू मटारची भाजी आणि पुऱ्या. ते स्वाती ठोकळे, स्वातीज किचन या चॅनलवरती भेटतील, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि गाजरच्या हलव्याची पण रेसिपी टाकलेली आहे. आणि तुम्ही प्लीज आमचं इंस्टाग्राम चेक करा, तिथे तुम्हाला कळून जाईल आम्ही कुठले कुठले लाडू आम्ही विकतो, म्हणजे तुम्हाला ऑर्डर करायला इझी पडेल. सगळं हेल्दी असतं आमच्याकडे, खूप चांगलं लक्ष देऊन आणि खूप चांगले इन्ग्रेडियंट्स वापरून आम्ही बनवतो. क्वालिटीचं सामान आम्ही वापरतो. हा एकदम A1 क्वालिटी. त्याच्यामध्ये काहीच हे हा सगळं A1 क्वालिटीचं, जे जसं आम्ही वापरतो ना तसं सेम सामान आम्ही घेतो आणि तसेच आम्ही लाडू बनवतो. तर तुम्ही नक्की आमचा इन्स्टा चेक करा. आणि मेन म्हणजे हे लाडू ना आपल्या वडीलधारे लोकांसाठी खूप चांगले आहेत, त्यांच्या हेल्थसाठी, लहान मुलांच्या हेल्थसाठी. आणि आजकाल जे प्रदूषण झालेलं आहे इंडियामध्ये तुम्ही बघताच आहे, हेल्थसाठी इम्युनिटी बूस्टरची खूप गरज आहे. म्हणजे तुम्ही
आजारी पडला तर किती वेळा गोळ्या खाचाल ना. जे असतं ना, जे आपण खातो आपल्या शरीरासाठी, ते खाऊन जी इम्युनिटी वाढलेली असते ना, ते सगळ्यात चांगलं. मेन म्हणजे आमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत ते पण आमच्याकडनं लाडू घेतात. हो, त्यांनी पण घेतलेले आहेत आमच्याकडनं. म्हणजे तुम्ही बघा, डॉक्टर घेत आहेत तर तुम्ही जो नक्की घ्या, आणि तुमच्या हेल्थसाठी बेस्ट आहे, तुमच्या फॅमिलीच्या हेल्थसाठी, तर नक्की घ्या. तर गाईज, तर मम्मीची तब्येत ना खराब झालेली आहे, म्हणून पुलाव कोण करते? किंजू दीदी बनवत आहे पुलाव. तर दीदी बनवणार आहे मस्तपैकी व्हेज बिर्याणी, पुलाव काय पण बोला तुम्ही. तर प्रोसिजर चालू आहे आणि मला आत्तापासूनच खूप भूक लागलेली आहे. आणि किंजूने बघा घरातल्या वॉल्सची काय वाट लावलेली आहे, सगळं तिने ना वाट लावलेली आहे. मला वाटतं दीदी रेसिपी बनवणार आहे, तर त्या रेसिपीची पण तयारी झालेली आहे, सगळं तयार आहे. राईस पण शिजतोय. तर आता आपण हा जेव्हा बनलाय ना आपला व्हेज बिर्याणी तेव्हा भेटूया. बघा, वाव, एकच नंबर. आणि ज्या ज्या भाज्या आम्ही टाकतो त्या आहेत फ्लावर, गाजर, वाटाणा, बटाटा, कांदा आणि कोथिंबीर, आणि हे सगळं जे गरजेचं असतं ना फोडणीला ते. पण भाज्या आम्ही एवढंच टाकतो कारण की आम्हाला एवढंच आवडतं. फरसबी वगैरे जे शेंगा वगैरे असतात ते नाही टाकत आम्ही, आम्हाला नाही आवडत ते. आणि इथे कोशिंबीरची पण तयारी चालू आहे. काय बोलते बाळा? काय झालं? काय पाहिजे बेबीला? काय? तर बघा, इथे पुलाव भात बनवण्याची तयारी चालू आहे आणि सोनू बनवते पुलाव भात, मी नाही बनवत कारण की माझं डोकं खूप दुखायला लागलं ना. तिलाच म्हटलं तूच बनव आता बनवते. इकडे तांदूळ शिजवून ठेवले. आता मी चहा पिते, तरी डोकं दुखायला लागले. चहा पिते जरा बरं वाटेल. मस्त झालंय ना. पहिल्यांदा आम्ही दही टाकून केलंय काहीतरी नवीन. हां, नाहीतर आम्ही दही नाही टाकत. दही नाही टाकत आम्ही कधीच. कसं आहे? हा बघू, आता भाज्यांना पाणी सुट आहे. काय कर, झाकण मार थोडंसं 2 मिनिटासाठी. तर बघा, इथे बघा सगळं आम्ही ह्याच्यामध्ये दम द्यायला ठेवलेला आहे. आणि ह्याला अशी होल करून घेते म्हणजे वाफेवर. मी खाली तवा ठेवला आणि चांगली आपण आता 20 ते 25 मिनिटं ह्याला दम देऊया. ह्या बिर्याणीला व्हेज दम बिर्याणी आहे आमची आज. रात्रीचे वाजले ते 1 आणि आमच्या किंजूचं बघा खेळ चाललाय. मस्त जेवलो, मस्त आम्ही व्हेज बिर्याणी खाल्ली. लय भारी झालेली ना व्हेज बिर्याणी, एकदम लय भारी झालेली. सगळीच आम्ही खाऊन टाकली, काहीच उरलं नाही. आणि आता झोपायचं सोडून चाललाय खेळ है ना पिलो. हो, आणि किंजूला पोएम्स पण येतात ना भरपूर. किंजूचा पोएम बोलूया आपण. आणि आपला जॉनी जॉनी यस पप्पा eating sugar no papa telling a lie no papa open your mouth. पुढचा शेणा मारते बरोबर. म्हणजे तिला लक्षात आहे. लक्षात राहते. यस पप्पा eating sugar no papa telling a lie no papa open your mouth. अगं बाया, बस रे मोरा चारा खा पाणी पी आणि आणि आमच्या किंजूला अजून भरपूर गोष्टी माहिती. किंजू तुझं नोज कुठे आहे? आईज व्हेरी गुड. इयर्स, माउथ, टीथ, फिंगर्स. बघा आमची किंजू फक्त 2 वर्षाची आहे तरी एवढी हुशार आहे बघा. आणि किंजूला 1 2 पण बोलता येतं. 1 2 3 4 5 6
बापरे, लय हुशार आहे किंजू आमची, बघितलं. आणि कशी हसते बघा, एकदम प्यारी. किंजू थँक्यू बोल. वेलकम वेलकम. बघितलं कशी हुशार आहे आमची किंजू. सॉरी पण बोलते, साडी पण बोलते. तिला चपाती मागितली आणि तिला चपाती दिली ना की सगळ्यात पहिले ती बोलते हा, थँक्यू. थँक्यू. आणि वेलकम कसं बोलायचं? कॅकम. थँक्यू बोलल्यावर काय बोलायचं असतं का किंजू? थँक्यू बोलल्यावर काय बोलायचं? हा, तू काय बोलणार मग? केकम. कॅकम. आणि तुझं नाव काय? किंजल. आणि आपलं पुढे किंजल. किती हुशार आहे बघितलं. अभी सो जाए. सो जाय, चलो, गुड नाइट. गुड नाईट, टाटा. झोपली. गुड नाईट म्हणलं का झोपली. किंजू लव यू. चला गुड नाईट बोला आणि झोपा. झोपा. हा, चला खरंच आणि झोपूया. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाय करा. बोल की नो. किंजू बोल ना नीट बोल नीट. चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असंच भेटत राहूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. थँक्यू. कशी पडली अरे तुला? वा, बघा 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 कशी पडले, बघितलं. खूपच छान. अय्यो बाई, लय हुशार आहे. चला भेटू आपण उद्या सकाळ म्हणावं.